मित्रांनो नमस्कार. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिवलिंगपूर केंद्र वेलगूर पंचायत समिती अहेरी आपले सहर्ष स्वागत करीत आहे. आज आपण एक नवीन अक्षर शिकणार आहोत. ठीक आहे. बघा, रत्नम सर होते. कोणते सर होते? रत्नम सर होते. त्यांचं एक घर होतं. हे बघा, त्यांचं हे घर. रत्नम सरांचं हे घर, त्या घरी एक घोडा होता. काय होता? हे बघा, हा त्यांच्या घरचा घोडा. ठीक आहे. त्या घोड्याच्या पायाला घुंगरू बांधलेल्या होत्या. काय बांधलेल्या होत्या? घुंगरू बांधलेल्या होत्या. आहे. आता काही वेळाने त्या घोड्याच्या पाठीवर येऊन एक घार बसली. कोण बसली? घार. कशावर बसली? पाठीवर बसली. आता बसल्यानंतर झालं काय? त्या घोड्याला भूक लागली. मग त्या घोड्यासाठी रत्नम सर घास आणायला गेले. घास म्हणजे काय? गवत. हा, तर घास आणायला गेले. घासला गवत म्हणतात. घास आणायला गेले. बरोबर आहे. आता हे घास कापता घास म्हणजे गवत कापता त्यांना घाम आला. काय आला? घाम आला. आता घाम भरपूर आला. परंतु त्या घास कापण्याच्या नादामध्ये रत्नम सरांच्या हातातली घड्याळ कुठेतरी पडली. काय पडली? हातातली पाना. हातामध्ये माझ्या हातात घड्याळ आहे. ते गवत कापता कुठेतरी पडली. काय पडली? घड्याळ पडली. काय पडली? घड्याळ कुठेतरी पडली. आता बघा, याच्यावर पहा. इथून सुरू झालं आता आपलं रत्नम सरांचं घर होतं. हे घर या शब्दामध्ये पहिला अक्षर काय आहे? घ. काय आहे? नंतर मग त्यांचा घोडा मधला पहिला अक्षर आहे घ. त्याच्या पायात घुंगरू होत्या. आहे. मग घुंगरू मधला पहिला अक्षर घ. घर मधला पहिला अक्षर घ. घास मधला पहिला अक्षर घ. आणि घाम मधला पहिला अक्षर ग. आणि घड्याळ मधला पहिला अक्षर ग. प्रत्येक ठिकाणचा पहिला अक्षर आपण अर्धागोल काढूया. अर्धागोल काढूया. त्याला अर्धागोल जोडूया. त्याला अर्धागोल जोडूया. त्याला उभी रेष जोडूया. त्याला उभी रेष जोडूया. त्याला आडवी रेष आणि झालेल्या अक्षराला घ म्हणूया. अक्षराला घ म्हणूया. आणि झालेल्या अक्षराला घ म्हणूया. आणि झालेल्या अक्षराला घ म्हणूया. तर आपण आज काय शिकलो? घ. काय शिकलो? म्हणा बरं. चार वेळा 5 वेळा म्हणा बरं. मी म्हणतो, माझ्या पाठीमागे म्हणा. घ घ घ घ घ घ. समजलं? काय शिकलो आज आपण?